Hello students. In this lecture, we are to start the 11th science topic, Mathematics Part 1, Chapter number 4, Determinant and Matrices. Determinant and Matrices. Okay? जुन्या सिलेबस मध्ये डिटर्मिनंट आणि मॅट्रिसेस. जुन्या सिलेबस मध्ये डिटर्मिनंट आणि मॅट्रिसेस हे दोन वेगवेगळे टॉपिक होते. पण या नवीन बदललेल्या सिलेबस मध्ये डिटर्मिनंट आणि मॅट्रिसेस हा एकच टॉपिक केलेला आहे त्यांनी. ठीक आहे. डिटर्मिनंट आणि मॅट्रिसेस मध्ये खूप फरक आहे बनवून. काय बनवून खूप फरक आहे. डिटर्मिनंट हा पूर्णपणे वेगळा पार्ट आहे. मॅट्रिसेस हा थोडा वेगळा पार्ट आहे. त्याच्यातले थोडेसे बेसिक ऑपरेशन जे बेसिक कन्सेप्ट असतात ते थोडे सिंपल असतील. 5% बाकी सगळं कन्सेप्ट काय वेगवेगळा आहे. त्यामुळे डिटर्मिनंट हे व्यवस्थित शिकून घ्यायचं आहे. मॅट्रिसेस हे वेगळा पार्ट आहे. ओके. मॅट्रिसेस हा टॉपिक 12th सायन्सला पण आहे. ओके. पण डिटर्मिनंटचे जे बेसिक आहे ते आपल्याला खूप उपयोगी असतं. फिजिक्स मध्ये यूज होतं, मॅथमॅटिक्स मध्ये आहे, फिजिक्स मध्ये पण डिटर्मिनंटचा खूप यूज होतो. ओके. आता पहा डिटर्मिनंट मध्ये व्हॉट इज मीन बाय डिटर्मिनंट. डिटर्मिनंट आपण सगळ्यात पहिले पाहू. डिटर्मिनंट कंप्लीट झाल्यानंतर आपण मॅट्रिसेस पाहू. आता पहा डिटर्मिनंट. ओके. आता डिटर्मिनंट असतो कसं. डिटर्मिनंट म्हणजे काय? डिटर्मिनंट म्हणजे काय? अरेंजमेंट ऑफ नंबर असते. अरेंजमेंट ऑफ नंबर्स इन अ पर्टिक्युलर मॅनर. इन पर्टिक्युलर मॅनर. ओके. आणि तो मॅनर कसा असतो? काय कन्सेप्ट असते? ओके. अरेंजमेंट ऑफ नंबर कशा असतं? सोल्युशन कसं असतं? डिटर्मिनंटचे ऑर्डर काय असेल? 2/2 3/3. ओके. आता पहा फर्स्ट मी पाहतो डिटर्मिनंट मध्ये त्याची ऑर्डर 2 आहे. सेकंड ऑर्डर और थर्ड ऑर्डर 3/3 2/2 हे 2/2 डिटर्मिनंट 2/2 डिटर्मिनंट. हे 2/2 काय असतं? हे 2/2 काय आहे? तर 2 फर्स्ट 2 स्टँड्स फॉर रो आणि सेकंड 2 स्टँड्स फॉर कॉलम. याच्यामध्ये 2 रोज आहेत आणि 2 कॉलम आहेत. ओके. म्हणजे समजा डिटर्मिनंट इज डिनोटेड बाय डी. डिटर्मिनंट इज डिनोटेड बाय डी. त्या डिटर्मिनंट मध्ये 2 रो आहेत. रो आडव्या असतात. रो काय असतात? आडव्या. कॉलम उभे असतात. म्हणजे ही फर्स्ट रो आहे R1. ही सेकंड रो आहे R2. हा फर्स्ट कॉलम आहे C1. हा सेकंड कॉलम आहे C2. आणि त्याचे 4 नंबर आहेत. पण ते नंबर हा जो नंबर आहे हा नंबर पहिल्या रो मध्ये आहे आणि पहिल्या कॉलम मध्ये आहे. फर्स्ट रो आहे. फर्स्ट रो मला म्हणतो 1 1. हे पहिलं जे डिजिट आहे स्टँड्स फॉर रो आणि सेकंड डिजिट स्टँड्स फॉर कॉलम. A1 म्हणजे पहिला रो. बघा ना हा जो आहे हा पहिल्या रो मध्ये पण पहिल्या कॉलम मध्ये. सेकंड रो हा पहिल्या रो मध्ये आहे मग कॉलम याचा दुसरा आहे 1 2 A1 2. काय म्हणतो A1. इथं बघा हा सेकंड रो मध्ये आहे पण फर्स्ट कॉलम मध्ये आहे म्हणजे हा 2 1. काय झालं 2 1. आणि हा सेकंड रो मध्ये आहे आणि सेकंड कॉलम मध्ये म्हणून झालं 2 2 म्हणतो. दिस इज द डिफरंट सेकंड ऑर्डर डिटर्मिनंट. याची ऑर्डर काय 2/2. याची ऑर्डर काय म्हणून 2/2. 2 रो आणि 2 कॉलम. दिस इज इट. ओके. नंतर 3/3 नंतर काय म्हणून 3/3 3/3 डिटर्मिनंट. 3/3. ओके. डिटर्मिनंट स्टँड फॉर D. 3 रो आहेत. आता रो किती आहेत? 3. R1 R2 R3. कॉलम किती आहेत? 3. कॉलम किती आहेत? 3. C1 C2 C3. 3 कॉलम. त्याच्यात किती एलिमेंट असणार? 9. नंबर ऑफ एलिमेंट काढायचे हा गुणाकार करायचा. बेरीने 4. बघा 4 एलिमेंट. याची ऑर्डर काय? 3/3. याची ऑर्डर काय? 3/3. म्हणजे 3 रो आहे आणि 3 कॉलम आहे. 3 रो आहेत आणि 3 कॉलम आहे. बरोबर ना? 3 3 किती? 9. म्हणजे ह्या डिटर्मिनंट मध्ये किती नंबर असणार? दॅट इज 9 नंबर्स. किती नंबर असणार? 9 नंबर. किंवा त्याचे एलिमेंट किती असणार? 9. ओके. आता लक्ष द्या. म्हणजे हा काय असणार? A A A A A A A A A. हा काय असणार? पहिला रो दुसरा रो पहिला रो तिसरा रो. बरोबर ना? दुसरा रो पहिला रो दुसरा रो दुसरा रो दुसरा रो तिसरा रो.
तिसरा रो पहिला कॉलम, तिसरा रो दुसरा कॉलम, तिसरा रो तिसरा कॉलम. That is A11, A12, A13, A21, A22, A23, A31, A32, A33. समजलं? इतकं सोपं आहे. हे काय त्याचे एलिमेंट्स आहेत. म्हणजे हा असतो 3/3 चा, हा असतो 2/2 चा. आता 2/2 चा डिटरमिनंट तुम्ही 10वीला पण सॉल्व्ह केलं. तुम्ही 10वीला पण 2/2 चा डिटरमिनंट काय केलेलं आहे? सॉल्व्ह केलेलं आहे. आता आपल्याला तो पण पाहायचा आहे आणि 3/3 चा डिटरमिनंट का सॉल्व्ह करतो का ते पण पाहायचं. ओके, नेक्स्ट पार्ट मध्ये आपल्याला पाहायचं solution of 2/2 determinant. Okay, हा डिटरमिनंट सॉल्व करतो. अतिशय सोपं आहे. एक्झाम्पल, डिटरमिनंट D is A11, A12, A21, A2. ऑर्डर क्रमांक 2/2 रो 2 कॉलम. अतिशय सोपं. हा सॉल्व कसा करायचा? हा सॉल्व कसा करायचा? अति सोपं. दिस इंटू दिस क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. म्हणजे A11 इंटू A22 मायनस दिस इंटू दिस काय A21 इंटू A1. आणि जे काय आन्सर मिळेल असतं त्या डिटरमिनंटचं आन्सर असतं. जे काही त्या डिटरमिनंटचं काय असतं. आपण एक्झाम्पल आपण काय घेऊ? एक्झाम्पल घेतो. डिटरमिनंट D is 1, 2, 3 and 4. आणि डिटरमिनंट मला सॉल्व करायचं. अतिशय सोपं. आणि डिटरमिनंट मला काय करायचं? सॉल्व करायचं. 4 into 1 4 1 4 मायनस 3 2 6. आन्सर काय 1 -2. डिटरमिनंट D चा आन्सर काय -2. अशा पद्धतीने कोणताही डिटरमिनंट 2/2 चा असेल तर तुम्ही काय करू शकता? सॉल्व करू शकता. समजते मला म्हणजे अतिशय सोपं आहे. आता आपल्याला शिकायचं सोल्युशन ऑफ 3/3 ऑर्डर. सोल्युशन ऑफ 3/3 determinant. Solution of 3/3 determinant. Okay, लक्ष द्या. तर 3/3 चा डिटरमिनंट आपण जर घेतला, डिटरमिनंट D is equal to A11, A12, A13, A21, A22, A23, A31, A32, A33. डिटरमिनंट is 3/3. आता आम्हाला सॉल्व करायचं. लक्ष द्या, काळजीपूर्वक लक्ष द्या. डिटरमिनंट D is जो पहिला रो आणि पहिला कॉलम असतो हा जो एलिमेंट असतो तो एलिमेंट घ्यायचा. ओके, नंतर त्याच्या समोरचा रो आणि त्याच्या खालचा कॉलम सोडून द्यायचा. किती एलिमेंट होतात? 4. त्यासाठी डिटरमिनंट त्याला मल्टिप्लाय करायचं. काय होतं? A22, A23, A32, A3. हा डिटरमिनंट नंतर सॉल्व करायचा. बरोबर, म्हणजे हा एलिमेंट घ्यायचा पहिला, हा एलिमेंट घ्यायचा आणि त्याचा कॉलम त्याची रो सोडून द्यायची. हे जे 4 रो होतात ते घेऊन जायचे. नंतर त्याच्या शेजारचा घ्यायचा. पण जो शेजारचा घ्यायचा सेकंड वाला घेताना नेहमी मायनस घ्यायचा. नेहमी काय घ्यायचा? मायनस. म्हणजे मायनस A1 मायनस A1 तो घेतला. त्याच्या खालचा कॉलम त्याच्या शेजारचा रो सोडून द्यायचा. उरलं काय बघा, A आणि हे गेलं. उरलं काय? A21, A23, A31, A33. म्हणजे काय होतं? A21, A23, A31, A31, A3. A चालू. नंतर त्याच्या शेजारचे त्याचं काय घ्यायचं? शेजारचे म्हणजे काय? प्लस A13 प्लस A13 हा घेतलेला. हा जो कॉलम आहे आणि हा जो रो आहे ते सोडून द्यायचा. तो सोडून द्यायचा. उरतं काय? A21, A21, A22, A22, A31, A31, A32.
ओके आणि हे सॉल्व करायचं. आता 2/2 चा कसं सॉल्व करायचं मी तुम्हाला शिकवतो. 2/2 चा कसं क्रॉस मल्टिप्लिकेशन a33 minus a32 a23 minus a12 परत हा सॉल्व करायचा. a21 a33 a31 a23 plus a13 a21 a32 a31 a2 okay and this is determinant. अशा प्रकारे आयडेंटिफाय करा सॉल्व. अशा प्रकारे आयडेंटिफाय करा सॉल्व. आवड काहीच नाही. सगळ्यात पहिला हा एलिमेंट घ्यायचा, नंतर तो कॉलम ती रो द्यायची सोडून जे चार उरतात ते लिहून टाकायचे. सेकंड वाला घ्यायचा, सेकंड वाला नेहमी मायनस घ्यायचा. सेकंड वाला नेहमी काय घ्यायचा मायनस. नंतर तो कॉलम ती रो द्यायची सोडून जे उरतात त्याचा डिटरमिनंट घ्यायचा. थर्ड वाला नेहमी हा असा घ्यायचा प्लस घ्यायचा. त्याचा कॉलम त्याची रो सोडून द्यायची. उरतात जे डिटरमिनंट घ्यायचं. आणि छोटे छोटे डिटरमिनंट काय सॉल्व करायचं तुम्हाला माहिती. हे सगळं सॉल्व करायचं. जे आन्सर असेल ते आपल्या डिटरमिनंटचं काय असतं आन्सर असेल. अतिशय सोपं. याचं एक्झाम्पल करू. याचं काय करू एक्झाम्पल. ओके 1 2 3 4 5 6 7 8 सिंपल एक्झाम्पल. डिटरमिनंट डी इज सगळ्यात पहिल्यांदा कोणत्या एलिमेंट घ्यायचा दिस वन डिटरमिनंट. तो कॉलम ती रो द्यायची सोडून 5 6 8 9 5 6 8 9 ओके. नंतर सेकंड एलिमेंट घ्यायचा. सेकंड एलिमेंट नेहमी काय घ्यायचा -2 डिटरमिनंट. हा कॉलम ती रो द्यायची सोडून 4 6 7 9 4 6 7 9. नंतर हा एलिमेंट घ्यायचा तो हा सारखाच घ्यायचा +3. ती कॉलम ती रो द्यायची 4 5 7 8 4 5 7 सिंपल. सिम्प्लिफाय करायचं 1 into 9 5 45 45 मायनस 8 7 48 8 6 48 that is 48 then minus 2 in bracket 9 चौक 36 9 4 36 7 6 7 7 42 that is 42 plus 3 in bracket 8 चौक 32 32 7 5 35 that is 35. So याच्या साठी that is 1 into minus 3 minus 2 into 36 4 40 that is minus 6 plus 3 32 पे 3 34 that is minus 3 minus 3 plus 12 6 2 12 plus minus 1 no that is minus 12 plus 12 answer क्या है 0. determinant answer क्या है 0. determinant D is equal to 0. अलग शब्द अति सिंपल एग्जांपल. ओके अशा पद्धतीने आपण डिटरमिनंट काय करू शकतो 3/3 चा काय करू शकतो सॉल्व करू शकतो. अतिशय सोपा आणि सरळ एग्जांपल. ओके आता आपण 2/2 चा डिटरमिनंट का सॉल्व करायचा आणि 3/3 चा डिटरमिनंट का सॉल्व करायचा हे शिकूया. त्याच्यावरची छोटी छोटी एक्झाम्पल्स आहेत ती आपण पाहू. ओके लक्ष द्या. काही सॉल्ड एक्झाम्पल आहेत. ती सॉल्ड एक्झाम्पल मी तुमच्या जरा म्हणजे तुमचं अजून चांगलं होईल. सॉल्ड एक्झाम्पल सॉल्व करणं तुमचं जरा सॉल्व कसं करायचं ह्याच्यावर जरा हात बसेल आणि पुढे सॉल्व करता येईल. त्यामुळे
सॉलिड एग्जांपल है, मी तो सॉल्व करतो पहिल्यांदा. सॉलिड एग्जांपल पहिलं एग्जांपल आहे. फर्स्ट एग्जांपल इज determinant 3 minus 4 5, that is 1 1 minus 2 2 3 minus 1. Second example, that is sec theta tan theta 0 tan theta sec theta 0 0 0 1. Next one I, that is 2 minus r 3 minus 1 3 2 minus r 0 2 minus 1 2 minus r 2 minus r 3 minus 1 3 2 minus r 0 2 minus 1 2 minus r. Okay, each is 3 examples are. He solved it actually, but तो मतलब solve हो गया तो चांगलं होईल टर्मिनल का solve. First example आपण solve करूया. Okay, the first example d is equal to, that is 3 minus 4 5 1 1 minus 2, that is 2 3 minus 2. Okay, आता सोडा. फर्स्ट एलिमेंट घ्यायचा 3, त्यानंतर डिटरमिनंट. हा कॉलम घेऊन द्यायचा सोडून. उरलं काय 1 minus 2 3 minus 2. सेकंड वाला नेहमी मायनस घ्यायचा असतो. सेकंड वाला नेहमी काय घ्यायचा असतो, पण तो ऑलरेडी मायनस आहे. बघा, हा नेहमी मायनस घ्यायचा असतो, पण तो ऑलरेडी मायनस आहे. मायनस मायनस काय होणार प्लस. हे लक्षात ठेवा. इथे काय प्लस, इथे काय आहे प्लस 4. हा कॉलम घेऊन द्यायचा 1 minus 2 2 minus 2 1 minus 2 2 minus 2. इधर प्लस, आज जो सब प्लस घ्यायचा असतो प्लस 5. हा कॉलम घेऊन द्यायचा 1 1 2 1 1 2. सिंप्लिफाय करायचं 3 1 into minus 1, that is minus 2. मध्ये मायनस आहे ना, मध्ये कोण सायन्स आहे मायनस, तर याला एक मायनस 3 दुनी का 6 वजा 6 मायनस मायनस का प्लस, म्हणजे काय प्लस 6. आणि वजा करतो ना, मी ऑलरेडी मायनस आहे म्हणून मायनस मायनस का प्लस. हे लक्षात ठेवा. आपलं कॅल्क्युलेशन मध्ये चूक होतं, त्याच्यामुळे आपलं उत्तर येत नाही. इथे प्लस 4 minus 1 into 1 minus 1 and plus 2 2s are 4 plus 5 3 into 1, that is 3, that is 2 2 into 1, that is 2 3 into 6 minus 1, that is 5 plus 4 minus 1, that is 3 plus 5 3 minus 2, that is 1 5 3 15 4 3 12 5 1 5 15 5 20 30 32, that is 30. डिटरमिनंट आन्सर आहे 30. अतिशय सोपं एक्झाम्पल, काय यावं. दिस इज आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल इज determinant is equal to, that is sec theta, that is tan theta 0 tan theta sec theta 0 0 0 1. Okay, first element, that is sec theta. Determinant तो कॉलम के ऊपर लिख दो, क्या बोलना sec theta 0 0 1. second one always negative, this one, that is minus tan theta. तो कॉलम के ऊपर लिख दो, मतलब क्या tan theta 0 0 1 tan theta 0 0 1 प्लस आ 0 तो कॉलम के ऊपर लिख दो tan theta sec theta 0 0 tan theta sec theta 0 0. Okay, सिंप्लीफाई करो. sec theta इम्पैक्ट sec theta into 1 sec theta, ये माइनस 0 होता है, तो क्या कीमत है इधर माइनस tan theta इम्पैक्ट tan theta 1 tan theta माइनस 0 त्याला काय कीमत, आणि 0 ने कशाला मल्टिप्लाय करा, आन्सर काय आहे 0. याचा आन्सर काय आला sec square theta minus tan square theta. What is sec square theta minus tan square theta? 0. Determinant answer है
अतिशय सोपं. दिस इज द सोल्युशन ऑफ डिटरमिनंट. ओके, थर्ड एक्झाम्पल ऑल्सो. आय, त्यामध्ये जो आय आहे तो आपण कॉम्प्लेक्स नंबर शिकलो ना. आय ची व्हॅल्यू काय अंडर रूट ऑफ मायनस 1. तो आय आपण आपल्या मेथडने सॉल्व्ह करू. सिंपल. ओके, लक्ष द्या. Determinant D is equal to, that is 2 minus I, 3 minus 1, 3, 2 minus I, 0, that is 2 minus 1, 2 minus I. Answer is solved. तो क्या होगा? 2 minus I. तो आणि 2 कॉलम सोडून दिला. तो क्या होगा? 2 minus I, 0, minus 1, 2 minus I. Second one always comes to negative, that is minus 1. तो कॉलम देखो दिखे सोडून क्या होगा? 3 0 2 2 माइनस. नंतर हा प्लस घ्यायचा असतो. हा ऑलरेडी काय आहे? मायनस. त्यामुळे तो मायनस घ्यायला लागला. ओके, म्हणजे मायनस 1 ती कॉलम देखो दिखे सोडून तर काय येणार आहे? 3 2 मायनस 1 2 1 मायनस 1 म्हणजे काय होणार? 2 मायनस 1. ओके, इन ब्रॅकेट 2 मायनस 1 2 मायनस 1 म्हणजे काय होणार? 2 मायनस 8 ब्रॅकेटचं काय होणार? स्क्वेअर. आणि दोन वेळा येतात आणि हे 0 च येणार. हे 0 मल्टिप्लाय केलं काय फरक नाही पडत. नंतर हा मायनस इन ब्रॅकेट 3 ने मल्टिप्लाय करायचं. 3 इंटू काय होणार? 2 मायनस 1. हा मायनस 0 होणार. राईट, 0 होणार. नंतर मायनस होणार. 3 इंटू मायनस 1 दॅट इज मायनस 3 आणि हे मायनस 2 इंटू काय होणार? 2 मायनस 1. बरोबर. आणि ते सॉल्व केलं मी 2 minus I in bracket a minus b by x square चा फॉर्म्युला a square minus 2ab plus b. 2 चा स्क्वेअर 4 minus 4i plus क्या होणार? I square. ओके, minus 3 into 3 दुने 6 minus 3 into I that is 3i minus 1 in bracket minus 3 minus 2 ने आपने मल्टीप्लाई करा that is minus 4 plus 2i. That is 2 minus I in bracket. I square जो आएगा से minus 1. 4 minus 1 कितना है? 3 minus क्या है? 4. I square जो आएगा minus 4 से तुम्हाला पण माहिती आहे. नंतर या minus 3 ने मल्टीप्लाई 7 और 7 3 18 minus 18 and minus minus 1 plus 3 3 no that is 9 I. नंतर minus 1 in bracket 4 5 6 7 that is minus 7 plus क्या है? 2 1. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आपल्याला. बरोबर. मग आता दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन आहे. 3 दुने 6 4 दुने 8 मायनस 1 आहे मायनस 3 आहे मायनस मायनस 1 प्लस 4i स्क्वेअर. नंतर इथे काय? मायनस 18 प्लस काय आहे? 9 आहे प्लस काय आहे? 9 आहे. इथे काय? प्लस 7 मायनस काय आहे? 2 आहे. ते पुढे सिम्प्लिफाय करू. I square जो होगा माइनस 1 म्हणजे काय? 6 माइनस 8i माइनस 3i माइनस 4. I square जो होगा माइनस 1 कितनी? माइनस 18 प्लस 9i प्लस 7 माइनस 2i. तो 6 minus 4 that is 2. 6 minus 4 that is 2. 2 minus 18 that is minus 16. Minus 16 plus 7 minus 16 plus 7 that is minus 9. And 8 9 10 11 minus 11 plus 9 that is minus 2 minus 2 minus 2 that is minus 4 and this is the answer. This is the answer. अशा पद्धतीने तीनही एक्झाम्पल काय आलेले संपलेली आहेत. आता पाहू ही जी सॉल्व्ड एक्झाम्पल आहे. आता तुम्हाला कळलं की डिटरमिनंट सॉल्व्ह कसं करायचं. डिटरमिनंट कसं करायचा, सॉल्व्ह कसं करायचं हे तुम्हाला समजले. ओके, 2/2 ऑर्डर असेल, 3/3 ऑर्डर असेल. ओके, अतिशय सोपा आहे.
बाळांनो आता मी तुम्हाला मराठी काय एक्झाम्पल देणार आहे. मराठी काय एक्झाम्पल देणार. तुम्ही घरी बसल्या आता रफ पेजवरती सॉल्व्ह करत बसायचे. ओके, आजचा होमवर्क आहे. घरी बसून आपल्याला रफ पेजवर सॉल्व्ह करायचं. तुमचं डिटरमिनंट सॉल्व्ह करायचं अजून चांगलं होईल. ओके, चार होमवर्क दिले तुम्हाला. हे चार होमवर्क व्यवस्थित लिहून घ्या. चार होमवर्क व्यवस्थित घरी जाऊन काय करायचे ते घरी तुम्ही सॉल्व्ह करायचे. आन्सर आहे की याची जी आन्सर आहे ना, याची जी आन्सर आता पहा मी उद्या आहे ना, उद्या जी आपली फर्स्ट स्टेज झाली ती अँगल अँड इट्स मेजरमेंट त्याचे पेपर तुम्हाला मी आज सेंड केले ते 9 वाजता. उद्या 2 वाजता ठीक 2 वाजता मी एक झूम मीटिंग घेणार आहे. सगळ्या 11वी सायन्सच्या सर्व विद्यार्थ्यांची झूम मीटिंग घेणार आहे. आणि त्या झूम मीटिंगमध्ये मी तो जो पेपर आहे, तो जो पेपर आहे तो काय करून घेणार आहे, सॉल्व्ह करून घेणार आहे. किंवा तुमचे काही डाऊट्स असतील तर ते तुम्ही तिथं सांगा. तो सॉल्व्ह करणार आहे जेणेकरून तुम्हाला त्याचे आन्सर कळतील. उद्या 2 वाजता आणि 2 वाजता तुम्ही मला याचे 4 एक्झाम्पल आहे त्याचे आन्सर उद्या सांगायची आहे. समजते. अशा पद्धतीने आपण आज 11वी सायन्सचा डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिसेस त्याचा जो लेक्चर नंबर 1 आहे हे काय आहे, लेक्चर नंबर 1. लेक्चर नंबर काय होता 1 त्यात आपण काय केलेलं आहे सुरू केलेलं आहे. ओके, मी तर थांबूया. आजचं जे झाले ते व्यवस्थित आणि हा होमवर्क व्यवस्थित करा. त्याचे आन्सर काय ते उद्या मला 2 वाजता झूम मीटिंगवर सांगा. ओके, थँक्यू.